छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्व महामानवांनी प्रेमपूर्वक आदरपूर्वक नमन करतो। आजच्या या कार्यक्रमाला आपल्याला सुरुवात करायची आहे, त्याचं प्रास्ताविक माझ्याकडे आलेलं आहे। कुटुंबाचे वटवृक्ष हे शब्द उच्चारताना डोळ्यासमोर उभा राहतो एक असा व्यक्तिमत्वाचा वटवृक्ष, ज्याच्या पायथ्याशी पिढ्यानपिढ्या थांबत गेले, ज्यांनी केवळ आपल्या कुटुंबाचे नव्हे तर समाजाच्या असंख्य मनांचे छत्रपती होऊन संरक्षण केले, मार्गदर्शन दिले। आज आपण अशाच एका तेजस्वी, अनुभवी, कर्तृत्ववान, समाजभान असलेल्या व्यक्तिमत्वाचा सोहळा साजरा करतो आहे। आदरणीय गुलाबराव देशमुख वक्ते होडकर सरांचा शस्त्र चंद्रदर्शन व आत्मचरित्र भिका प्रकाशन सोहळा या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे। आजच्या या सोहळ्याचे औचित्य अत्यंत विशेष, हृदयस्पर्शी व प्रेरणादायी आहे। जीवनाच्या 81व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या गुलाबराव सरांनी केवळ प्रशासनाच्या माध्यमातून नव्हे तर समाजकार्य, पारिवारिक मूल्य संस्कार आणि जीवन दृष्टी यामधून असंख्यांना वाट दाखवली आहे। त्यांच्या जीवनातील अनुभव, संघर्ष, मूल्य आणि विचार या साऱ्या गोष्टी भिका या आत्मचरित्रातून सुस्पष्टपणे समोर येत आहेत। भिका ही फक्त आठवणीची गोष्ट नाही, ती एक युगकथाच आहे। एक सामान्य गरीब घरातून गप पावलेली पण असामान्य इच्छाशक्ती आणि कर्तृत्वाने यशस्वीकर गाठणारी ही जीवनगाथा आहे। भिका म्हणजे समाजातील प्रत्येक गरजू, मागणाऱ्या, लढणाऱ्या आणि वाढणाऱ्या त्या मनात नांदणाऱ्या अनुभव। आजच्या या दिवशी आम्ही सर्वजण केवळ गुलाबराव देशमुख यांना सन्मानित करत नाही आहोत, तर त्यांच्या जीवन कार्याला, विचारांना आणि त्यांच्या मनाचा विश्वासाला नमस्कार करतो। सहस्त्रदर्शन सोहळा मतलब एक आध्यात्मिक सामाजिक सोहळा असतो। 1000 पौर्णिमा पाहिलेलं वय, अनुभवाचा अमृतकुंभ हा केवळ आयुष्यातील एक अगणितीय नोंद आहे, तर ही एक जीवनयात्रेची सुवर्णमुद्रा आहे। गुलाबराव सरांच्या 81 वर्षाच्या जीवन प्रवासात आलेल्या वळणवाटा, त्यांची चिकाटी, त्याग, संयम, कार्यप्रवृत्ती या सर्वांचा आज आम्ही साक्षात उत्सव साजरा करत आहोत। त्यांनी नायक तहसीलदार म्हणून जे कार्य केले त्यात पारदर्शकता, कर्तव्यनिष्ठता आणि जनतेच्या समस्या सोडवण्याची तळमळ। प्रशासन म्हणजे केवळ कागदावरची फाईल नव्हे, तर माणसाच्या आशा, अपेक्षा याची पूर्तता हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिली। परिवाराचे आधारस्तंभ गुलाबराव सर हे फक्त एक अधिकारी किंवा समाजसेवक, साहित्यिक नव्हते, ते एक कुटुंब प्रमुख, एक शिस्तप्रिय व प्रेमळ, पितृतुल्य व्यक्तिमत्व होते। त्यांच्या सहचरी सौ अंजिरीबाई यांचा मुख्य योगदान त्यांच्या मुलांचे जावाचे शिस्तबद्ध वाटचाल, त्यांच्या नातवांची प्रगती यामध्ये त्या घरातल्या मूल्यांची झलक दिसते। आजचा कार्यक्रम म्हणजे कुटुंब, समाज आणि विचाराचा संगम आहे। नातेवाईक, मित्रपरिवार, समाजसेवक, साहित्यिक, कवी, कार्यकर्ते सर्वांनी एकत्र येऊन या विचारवंत जीवनाचा उत्सव साजरा करतो आहोत। भिका जीवनातलं जगण्याचं हस्तलिखित गुलाबराव सरांचं आत्मचरित्र आहे। भिका हे केवळ आठवणीचं संकलन नाही, तर प्रत्येक पानावर जरा अश्रू, प्रेरणा आणि जाणीवेचा गार आहे। भिका म्हणजे एका नायक तहसीलदाराच्या अनुभवाची, चुकांमधून शिकलेल्या गोष्टीची आणि समाजात जे काही चांगलं उभं करता आलं त्याच्या गुणांची नोंद आहे। या पुस्तकात गावागावात फिरून माणसं जोडणारा प्रशासकीय अनुभव आहे, तर दुसरीकडे निसर्ग, साहित्य आणि जीवनदृष्टी व जीवनाचा अनुभव याची गंध माधुर्याने भरलेली पाने आहेत। आजचा स्नेहमिलन म्हणजे एका वटवृक्षाच्या फांद्या पानांनी गारवा घेत एकमेकांना भेटण्याचा, ओळखीच्या नात्यांना अधिक घट्ट करण्याचा क्षण आहे। आपला स्नेह, आपली उपस्थिती, आपले प्रेम म्हणजे आजच्या दिवसाची खरी शोभा आहे आणि सार्थकता आहे। आपल्या शुभेच्छा आणि प्रेरणेमुळे या जीवन प्रवासात सशक्तीची ऊर्जा लाभली आहे। आपल्या सगळ्यांची उपस्थिती म्हणजे गुलाबराव सरांच्या आयुष्यातील एक मोठा यशाचा मानबिंदू आहे। उपस्थित मान्यवरांचे शुभेच्छा आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार ॲडव्होकेट माननीय किरणरावजी सरनाईक सर यांची उपस्थिती हीच एक मोठी सौभाग्याची बाब आहे। त्यांच्या विचारशील नेतृत्वाला आणि सुसंस्कृत नेतृत्वाला आमचा मानाचा मुजरा। तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अमोलजी मिटकरी सर, आमदार हरिजी पिंपळे या सर्वांच्या उपस्थितीने आजचा सोहळा केवळ एक पुस्तक प्रकाशनापुरता मर्यादित न राहता एक सामाजिक व वैचारिक मेळा बनला आहे। विशेषतः अनंत विठ्ठल राऊत यांच्या काव्य संपन्न सादरीकरण म्हणजे गारव्याचा एक अविस्मरणीय क्षण ठरणार आहे। आपण दिलेल्या प्रेमाची, स्नेहाची आणि सहवासाची आठवण भिकाच्या पानापानामध्ये आहे आणि आमच्या अंतःकरणात सदैव कोरलेली राहील।
आपण या कार्यक्रमात केवळ पाहुणे म्हणून नव्हे तर परिवाराचा भाग म्हणून सहभागी झालेले आहात याची आम्हा सगळ्यांना कल्पना आहे व सार्थ अभिमान सुद्धा आहे. हा कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून डॉक्टर कृष्णकांत मक्ते, अण्णा देशमुख मित्र परिवार, किरण ग्रामिका संस्था बोर्ड, निर्भय मनोजनानंद अकोला यांची जोडलेल्या मान्यवरांनी खूप मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता परिश्रम घेतले. या कार्यक्रम सामाजिक बांधिलकीने व्हावा म्हणून अनेक सूचना दिल्या आहेत. त्यामध्ये या कार्यक्रमाच्या स्वरूपात अनेक बदल घडून पूर्ण करण्यात आले. त्यामध्ये सामाजिक बांधिलकी जपाय म्हणून 81 वृक्षाचा वाटप त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं गावाला वृक्ष लावण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे. त्याबरोबर गुलाबराव यांच्या वजनावेळे तिथं त्यांचं वजन केलं जाईल. त्या वजनावेळे शैक्षणिक साहित्य अकोट येथील श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था अकोट द्वारा चालवण्यात येणाऱ्या वारकरी शिक्षण घेणाऱ्या मुलांना तसेच पारधी समाजाच्या मुलांसाठी चालत असलेल्या शाळांना सुद्धा हे साहित्य वाटप करण्यात येणार आहे. अशा प्रकारे भिका प्रकाशन सोहळा कार्यक्रम हा सामाजिक बांधिलकीचा सोहळा कसा होईल यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न केला आहे व तो आज यशस्वी होत असल्याचा आम्हाला आनंद आहे. या आनंदाच्या सोहळ्यात आपण सर्व सहभागी होऊन आमचा आनंद द्विगुणित केल्याबद्दल आपल्या सर्वांच्या आयोजकाच्या वतीने मी मनपूर्वक आभार व्यक्त करून रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जगत.